नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे बाळजाबाईने काही दिवसांपूर्वी जो जीवघेणा हल्ला केला होता कृष्णावरती, तो सगळ्यांसमोर उघड झाला. आता इथे सगळेजण म्हणत असतात की बाळजाबाईवरती आपण काहीतरी कारवाई करायला हवी. इथे आपला दुष्यंत इतका चिडतो, तो तर म्हणतो यांना आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात दे. तू तर सरपंच आहे, आता तू तरी आता न्याय द्यायला हवा. आता इथे कृष्णा मात्र विचार करते. मग ती म्हणते की तुम्हाला आठवतं का, आपल्यावरती हल्ला करणारे येणारी व्यक्ती ही दुसरी होती आणि आत्ता जे व्यक्ती आले ते दुसरे आहे. तर इथे या गोष्टीवरती दुष्यंत पण मान डोलवतो. हां, हे तर बरोबर आहे. पण आता बाळजाबाई स्वतःच सगळ्यांसमोर गुन्हा कबूल करते. मला मान्य आहे, माझा शेवटचा गुन्हा केला आणि त्याचं झालं काय परिणाम, मलाच मारायला काही गुंड आली होती. त्यांचा माझ्यावर हल्ला करण्याचा वेळ आणि मला वाचवण्यासाठी त्यावेळेला कृष्णा स्वतः तिथे आली होती, हो की नाही. म्हणजे त्यांनी मला वाचवलं. मी जे कर्म करायला गेले त्याचं माझ्यावरतीच पलटवार झाला. म्हणून मला तेव्हापासून कृष्णाचं खरंच कौतुक वाटतं. कृष्णामुळे माझा जीव वाचला आहे आणि मी पुन्हा कधी असं करणार नाही. त्या दिवसापासून मी ठरवलं, तो मी केलेला शेवटचा गुन्हा होता, असं इथे बाळजाबाई सगळ्यांसमोर आता इथे कबुली देते. तर कृष्णाला ती स्वतःच म्हणते की जर तुला मान्य असेल मला पोलिसांना द्यायचं ताब्यात तर देऊ शकते. जे काही तू मला आता सांगशील ते मी सगळं करायला तयार आहे. मी माझी चूक मान्य केली आहे, तर तुम्हाला जी काही शिक्षा मला द्यायची ती द्या आणि ती मी स्वतः स्वीकारेलही. आता इथे दुष्यंत मात्र म्हणत असतो की हिला अजिबात माफ करायला नको. हिने स्वतःच्या तोंडाने सांगितलं आहे ना, म्हणजे आता हिच्यावरती कार्यवाही तू एक सरपंच म्हणून करायला हवी, एक व्यक्ती म्हणून मी तुला सांगतोय. हिने जर पुन्हा असं काही केलं तर मला फार भीती वाटते. मला आता वाटते की तू हिला काहीतरी शिक्षा करावी. पण आता इथे दुष्यंतला कृष्णा म्हणू लागते की मला असं वाटतंय त्यांनी जे केलं होतं ते अगोदर केलं होतं, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये झालेला बदल आपल्याला दिसतोय आणि एखादी व्यक्ती जर बदलत असेल तिला संधी द्यायला हवी. हेच मी वारंवार सांगत आहे. आत्ताही मी तेच सांगते. मला आत्ताही ह्या क्षणालाही त्यांच्यावर विश्वास आहे. त्या बदलल्या आहे, त्यांच्यात झालेले बदल मी पाहते आणि मी काही त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असं इथे कृष्णा सगळ्यांसमक्ष इथे दुष्यंतशी वाद घालत असते. दुष्यंतला मात्र आता फार राग येतो. आता तो तिच्यावर इतका खवळतो की टेबलावरची वस्तू तो इकडे तिकडे फेकू लागतो. कृष्णा मात्र आता स्वतः बाळजाबाईचा सन्मान करणार, मान करणार, तिला श्रीफळ देणार आणि शॉलही देणार. हे सगळं दृश्य पाहण्या अगोदरच दुष्यंत तिथून रागारागाने तावातावाने घरात निघून गेलेला असतो. कृष्णाने मात्र आता इथे बाळजाबाईचं कौतुक सगळ्यांसमोर केलं आहे. त्यांनी जे काही केलं त्याचा आपण नंतर न्यायनिवाडा करू. आता या क्षणाला तरी मला ते पुरेसे पुरावे वाटत नाही बाळजाबाईंच्या विरोधात, असं म्हणून ती आता हा विषय इथे संपला असं जाहीर करून मोकळी झालेली असते. रात्री जेव्हा ती पाहते बाजूला दुष्यंत नसतो तर ती घाबरते. कुठे गेले? दुष्यंतला आधीच राग आहे, तो बोलत नाही आहे आणि त्याच्यात तो खोलीतही नाही. मग ती घाईघाईने इकडे तिकडे त्याला शोधायला जाते. बाहेर आल्यानंतर पाहते तर बाहेर अंगणामध्ये दुष्यंत फेऱ्या मारत त्याचा उभा असतो. आता इथे दुष्यंतला पाहून कृष्णा जाते आणि त्यांना म्हणू लागते की मी तुम्हाला कधीची शोधत होते घरभर, कुठे होतात तुम्ही? तर इकडे. तर तो काहीच बोलत नाही. तिच्या लक्षात येतं तर ती त्याला सरळच म्हणू लागते की मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागावलाय, चिडलाय. मी जो काही न्याय केला हा तुम्हाला पसंत नाही हेही मला समजते. पण खरं सांगू का, तर मला आता वाटतंय की आपण त्यांना माफ करायला हवं. हीच ती वेळ आहे, त्यांना आपण क्षमा करायला हवी. ते स्वतःमध्ये किती बदल घडवत आहे हे दिसतंय ना आपल्याला. तरी ते तो म्हणतो तुला कळत का नाही आहे, तुझ्यावर जीवघेणा हल्ला माझ्या आईने केला आहे आणि तू तिला माफ करायला निघाली आहे. इतकी तू तिच्या प्रेमात आंधळी झाली आहे, तुला काही खरं खोटं कळत नाही आहे. तर तो तिला इतकं समजवतो आहे पण ती म्हणत असते की नाही हो, त्यांनी जे स्वतःमध्ये किती बदल घडवले, त्यांच्यातले बदल बघा ना, तुम्ही पण त्यांना माफ करा, अशी ती पण त्यांना विनंती करते. मात्र आता तुला काय आणि किती समजवू, मला तुला समजवण्यात काय अर्थ नाही असं वाटतं, असं म्हणत तो तोंडच फिरवून घेतो कृष्णापासून. इकडे तीच अवस्था अनुसयाबाईची पण झाली आहे. असा तिळपापड झाला आहे त्यांचा. त्यांना ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या एवढ्या प्रयत्न करूनही घडल्याच नाही. बाळजाबाईला काही शिक्षा मिळाली नाही ह्या गोष्टीची खंत तिला वाटते. माझ्या मुलाने म्हणजे समरने किती प्रयत्न करून एवढे पुरावे आणले. आढळरावांना ती सांगत असते ही कृष्णा न्याय करताना चुकली आहे, सरपंच म्हणून ती चुकली आहे, असं ती
वारंवार बोलते तर अनुसयाबाईला शांत करत इथे आढळराव म्हणू लागतात की ती चुकलेली नाही, तिने केलेला न्याय हा योग्यच आहे. तर कसा योग्य आहे? माझ्या मुलाने इतके प्रयत्न करून स्वतःच्या जीवावर उधरून एवढे पुरावे आणले. आम्ही किती 25 वर्ष गरिबीत काढली. माझ्या मुलाला मी कसं लहानचं मोठं केलं, किती संकटात आम्ही राहिलो याची जाणीव तुम्हाला नसेल. आता तुम्ही त्याचं कौतुकही करत नाही आहे. ह्या गोष्टीचा राग मला येतोय असं म्हणत अनुसयाबाई चिडून झोपी गेलेली असते. पुढे आपल्याला पाहायला मिळेल की आता एवढं सगळं होऊनही आढळरावांचा मुलगा समर हा आपल्या पूजाच्या प्रेमात आंधळा झालेला आहे. त्याला इतकं वारंवार सांगूनही तो पूजाचा काही पिछा सोडायला तयार नाही. पूजाच्या प्रेमात अगदी आंधळा झाला आहे. तर तो तिला सांगत असतो की बघ ना, आज इतके प्रयत्न केले होते तर त्या सगळ्या प्रयत्नांना यशच मिळालं नाही. जाऊ दे, मला असं वाटलं होतं मी आज यशस्वी होईल, मस्त तीर मारेल आणि आपल्या बाळजाबाईला घराबाहेर काढेल, पण तिथं काही घराच्या बाहेर गेली नाही. सगळं काही माझ्या मनाच्या विरोधात झालं. मला तुला भेटायला यायचं होतं, तुला घट्ट मिठी मारायची होती, माझ्या बायकोचा अधिकार तुला द्यायचा आहे लवकरात लवकर, पण ह्या सगळ्या गोष्टी लांबणीवच पडत चालल्या आहे असं तो पूजासोबत फोनवर व्हिडिओ कॉलवर बोलत असतो. हे सगळं बोलणं आता आपल्या भक्तीने ऐकले आणि भक्ती आता घाई गडबडीने घराच्या बाहेर जाते आणि एवढ्या रात्रीचा आता ती आपल्या कृष्णाला फोन करून सांगू लागते. कृष्णा तिला म्हणू लागते की एवढ्या रात्री भक्ती तू का फोन केला आहेस, काय अडचण आहे का? आता इथे भक्तीना कृष्णाला सगळं घडलेलं प्रकरण सांगत आहे. ती म्हणते की पूजा आणि हा समर आहे ना, हा एकमेकांशी खूप प्रेमाने बोलत होते आणि काय काय बोलत होते ते सगळं सांगितलं. हे अजूनही लग्नाचे स्वप्न पाहत आहे, नवरा बायको होण्याचे स्वप्न पाहत आहे आणि तुमच्या घरात आत्ता जे वादळ उठत आहेत ना, त्या सगळ्या पाठीमागे मला तरी वाटते पूजा आणि या समरचाच हात आहे. तर तू आता सावध हो, ह्या पूजापासून आणि या समरपासून काहीतरी कर असं इथे भक्तीने आपल्या कृष्णाला सांगितलेलं आहे. आता कृष्णा टेन्शनमध्ये तर ती त्याचं कारण विचारू लागतो दुष्यंतला. आता ती सांगते भक्तीने फोन केला होता, तिने आता रात्रीचा व्हिडिओ कॉल पाहिला आहे पूजा आणि समरचा, त्या दोघांमधलं बोलणं ऐकलं. त्या बोलणं ऐकून तिच्या लक्षात आलं की ते दोघंजण एकमेकांवर खूप प्रेम करतात, लग्न पण करायचा विचार आहे, पण त्याला समजत नाही आहे पूजासोबत त्याचं लग्न झालं तर त्याचं आयुष्य खराब होईल, हे आपण त्याला समजवायला हवं. तरी ते दुष्यंत म्हणतो आपण वारंवार इतके पुरावे देऊनही सांगितले तरी त्याला ते समजत नसेल तर आता एकच उपाय आहे, आपण ह्या सगळ्याविषयी बाबांशी बोलायला हवं, बाबाच बघतील पुढे काय करायचं. आढळरावांशी सकाळी सकाळी दुष्यंत गप्पा मारत बसलेला असतो. त्याला आता इथे शेतीची काळजी वाटते, कारण कामगारांचे पगार त्याने समरने केले नाही तर ते करायला हवं. तर आढळराव ते सगळे पगार वगैरे करून टाकतात. आता त्यांच्या लक्षात आलं आहे की हा मुलगा काही शेतीत व्यवस्थित लक्ष देत नाही, म्हणजे समर. मग त्यांच्या बोलण्याच्या मध्येच अनुसया येते, मग ते विषयांतर करतात. दोघंजण काय गप्पा मारताय तर लगेच कृष्णा म्हणते पोहे खाण्यासाठी यांनी मुद्दाम गप्पा मारायचं ठरवलं, म्हणजे मी त्यांच्यासाठी पोहे बनवून आणेल. तरी ते आढळराव म्हणू लागतात की आमच्या सुनबाई आता सरपंचबाई झाल्या आहे, त्यांच्याकडे वेळ नसतो आमच्यासाठी, म्हणून आम्ही मुद्दाम ही युक्ती काढली आहे. आता समरराव कुठे झोपेल आहे का, आवाज द्या बरं त्यांना, असं आढळराव म्हणतात. अनुसया म्हणते नाही हो, तो सकाळी सकाळीच ना शेतावर गेला आहे, शेतातली कामं नको का पाहिला. तरी ते तो आढळराव म्हणू लागतात तो आणि कामं करतोय असं तुम्हाला वाटतंय, त्याचं अजिबात शेताकडे लक्ष नाही आहे. आत्तापर्यंत जे प्रकरणं त्यांनी पाहिले ते अपूर्णच ठेवले, कोणाचे पगारही केलेले नाही, शेतीत त्याचं लक्ष नाही आहे हे माझ्या लक्षात आलं आहे. आणि मग तो कसले कामं करतो आहे शेतीमध्ये, त्याला बोलवा, मला त्याच्याशी ह्या विषयावर बोलायचं आहे असं म्हणत असतानाच 2-3 व्यक्ती येतात आणि आरडाओरडा सुरू करतात की आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. आता सरपंचबाई या नात्याने तिथे आपली कृष्णा पुढे जाते आणि त्यांना पाणी वगैरे देऊन शांत करते. काय झालं तुम्हाला, तुम्ही एवढे का घाबरले म्हणून प्रश्नही करते आता कृष्णा. तर इथे ना ते लोक सांगू लागतात की आमच्यावरती काही लोकांनी हल्ला केला आणि ते हल्लेखोर हे बाळजाबाईने पाठवलेली माणसं होती. तरी हे ऐकल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, असं कसं होऊ शकतं. आता हा प्रेमात आंधळा झालेला समर पोचला आहे पूजाच्या घरी, पूजासोबत गप्पा गोष्टी करायला, तिला भेटण्यासाठी. तर तिथे पूजा त्याच्यासाठी छानसा नाश्ता बनवून आणते, शिरा, आणि मग तो त्याला खाऊ घालण्यासाठी ती पुढे करते चम्मच. तर तो म्हणतो मला वाटत नाही हा गोड असेल, तू खा. मग तो खातो आणि मग त्याच्यानंतर दोघंजणं खातात आणि म्हणू लागतो की तू बनवला आहे तर किती गोड लागतो शिरा, असं म्हणत कौतुक तिचं करत असतो. आता इथे आपल्याला हेही पाहायला मिळेल की
पूजा म्हणू लागते की तू इतका प्रयत्न केला होता बाळजाबाई आणि कृष्णाच्या विरोधात, तो फसला रे, पण आपण प्रयत्न चालूच ठेवायचे असं समर म्हणतो. म्हणजे एक ना एक दिवस आपल्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. आता इकडे बघा धांदळ उडाली सगळी. आता ह्या बाळजाबाईने हे काय नवीन प्रकरण करून ठेवलं आहे म्हणून सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात. आता बाळजाबाईला हाक मारून कृष्णा बोलवू लागते आणि ती सांगू लागते बाळजाबाईला की ही जी मंडळी आली यांच्यावरती शेतामध्ये कोणी हल्ला केला आहे आणि हल्ले करणारी व्यक्ती यांचं म्हणणं आहे की बाळजाबाईची माणसं आहे. तर आता हे काय प्रकरण आहे बाळजाबाईवरती. अनुसूयाबाई मात्र तुटूनच पडते. तुला काही चेन पटत नाही का गं? रोजून काही ना काही करामती करतच आहेस, कुणाला सुखाने जगू देणार नाही आहेस का तू, असा आरोप इथे अनुसूया बाळजाबाईवर लावू लागते. बाळजाबाईला काहीच समजेनसं. ती म्हणते नक्की तुम्ही कशाबद्दल बोलताय. तर ती अनुसूया सांगू लागते तू लोकांना जमीन परत केल्या, आता जमीन परत केलं आहे तर त्या माणसांवरती पुन्हा तुझी माणसं पाठवून धमकवून त्यांच्याकडनं पैसे वसूल करते. हा कसला न्याय गं तुझा? कसलं वरवर चांगलं वागायचा प्रयत्न करतेस? तुझ्या वागण्याला काही तारतम्य आहे की नाही, असं अनुसूयाने आता बाळजाबाईवर आरोप लावले. बाळजाबाई मात्र सगळ्यांसमक्ष म्हणत असते की मी असलं काहीही केलेलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. दुष्यंत म्हणतो ह्या लोकांना की तुम्हाला तुमच्या हल्ला करणारी व्यक्ती बाळजाबाईनेच पाठवली, हे कशावरनं? तर ते लोक आता इकडे तिकडे भांबवून पाहू लागतात, अनुसूयाबाईची मदत मागू लागतात. तर अनुसूया लगेच त्यांची सावरासावर करत म्हणू लागते पाहिले असतील त्यांनी कुठं प्रचारात वगैरे, म्हणूनच त्यांच्या लक्षात आहे ना. तर ते लोक म्हणतात हो हो हो, यांच्या प्रचारामध्ये जी लोक फिरत होती ना तीच लोक होती आमच्यावर हल्ला करणारी. तर हल्ले करणारी दुष्यंत म्हणतो व्यक्ती किती होत्या? एक सांगतो 5, एक सांगतो 10. मग हे कसं? तर अनुसूयाबाई म्हणू लागते ते घाबरल्या भ्याने म्हणत असतील 5-10, समजून घ्या की, असं म्हणत तिथे सावरासावर अनुसूया करते. ही गोष्ट आता आपल्या कृष्णाच्या नजरेतनं काही चुकलेली नाही. आता इथे कृष्णा त्या लोकांना म्हणते की जर ते लोक चुकीची माहिती घेऊन आले असतील किंवा दुसरंच कोणी पाठवलेले असतील, बाळजाबाईचं नाव सांगत असतील, तर अनुसूया म्हणते असं कसं शक्य आहे? ते लोक म्हणतायत ना बाळजाबाईने पाठवलेले माणसांनीच मारले. आता इथे बाळजाबाई त्या माणसांच्या हातात काठी देते आणि त्यांना सांगते उद्याही तुम्ही शेतात जा आणि तुमच्यावरती लोक हल्ला करायला आले ना त्या लोकांना चांगलं ह्या काठीने तुडवून ठेवा आणि माझं नाव घेऊन जर कोणी दहशत पसरवत असेल त्याला तिथल्या तिथं आडवा करून टाका, अशी परमिशनच बाळजाबाईने त्या लोकांना दिली. आणि इथे आता अनुसूया मात्र कृष्णासोबत वाद घालते की तू आपल्या बाळजाबाईला पाठीशी घालत आहेस, हे माझ्या लक्षात येते. असं का करतेस तू? तर बाळजाबाई निर्दोष आहे हे कसं तुला काय ठाऊक? तू सरपंच म्हणून चुकीचा न्याय करते. तर आता इथे अनुसूयाबाईशी वाद घालताना आपली कृष्णाबाई दिसते. ती म्हणू लागते की इतका तडकाफडकी न्याय नसतो करायचा, फक्त कोणतरी पाहिलं आहे कोणतरी सांगते या गोष्टींना विश्वास नसतो ठेवायचा. आपल्याकडे आणखी ठोस पुरावे आहे आणि ठोस पुरावे आले की मी लगेचच न्याय करत. अगदी तुम्हाला सांगू का, आता या क्षणाला जर कोणी म्हणालं की अनुसूयाबाई आमच्या माणसांनी आमच्यावर हल्ला केला, मग मी लगेच न्याय देऊन मोकळी होऊ का? तर ते चुकीचं ठरेल ना. मला पुरावे बघावे लागतील. न्याय देताना घाई नसते करायचे. पुढील भागामध्ये एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार. अनुसूयाबाई खोटं बोलती हे कृष्णाच्या लक्षात आले आणि ती दुष्यंतला पण सांगू लागली की ती वागते ना त्याच्यात थोडंसं काहीतरी मला गडबड वाटते. तर आता इथे पुढे काय करायचं? तर ह्या विषयावरती आढळरावांशीच बोलावा असा विचार करून कृष्णा त्यांच्याकडे जाते आणि त्यांना सांगू लागते की अनुसूयाबाईचं वागणं जरा मला खटकते, त्या सतत बाळजाबाईंच्या विरोधात बोलताना दिसतंय, तर त्या रागापोटी बोलत असतील असं आढळरावांचं म्हणणं आहे. सवत म्हटली की असं आलंच, ह्या गोष्टीवर लक्ष देऊ नका. पण आता कृष्णाने समरची गोष्ट सांगितली. समर हा पूजेच्या प्रेमात आंधळा झाला आहे, तिच्याकडे वारंवार जातोय भेटतोय, ह्या गोष्टीवरती काय करायचं? तर रागवलेले आढळराव जाऊन समरच्या कानाखाली मारतात आणि पूजापासून दूर राहा असं सांगतात. आता पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे येणार नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.